Okay friends, firstly I introduce to me. My name is Mule D.A. from Ambejogai. I have completed my MSc from Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad, and completed my B.Ed from North Maharashtra University of Jalgaon. I have completed my PhD work under the guidance of Dr. A.S. Bhukhtar, and I have also completed my Agri under the University of Parbhani. Now, I have teaching experience in 17 years in a different junior college, senior college and private coaching centers. जर आपल्याला थोडक्यात आपल्या क्लासबद्दल सांगायचं झालं, जवळपास आपले 17 वर्ष क्लास सुरू करून कंप्लीट झालेले आहेत. हे 18व्या वर्षामध्ये आपण सुरुवात करतोय, ज्यामध्ये आपण सुरुवातीला बायोलॉजीपासून ते बायोलॉजी इन्व्हॉल्व होणाऱ्या सर्व ज्या काही ब्रँचेस आहेत याच्याबद्दल इनिशियल स्टेजला आपण डिस्कस करणार आहेत. सब्जेक्टची सुरुवात करण्याच्या आधी आपण सायन्समध्ये जो प्रवेश केलेला आहे किंवा सायन्समध्ये कोणकोणत्या फील्डला आपल्याला जावं लागतं याबद्दल आपण 3 ते 4 लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन्स घेणार आहेत आणि त्यानंतर आपण सब्जेक्टला सुरुवात करणार आहेत. सांगण्याचं तात्पर्य, 10वीच्या नंतर जेव्हा आपण 11वीला प्रवेश घेतो त्यावेळेस 11thमध्ये आपले जे येणारे सब्जेक्ट्स आहेत, जनरल ग्रुपचा जर विचार केला तर जनरल ग्रुपमध्ये आपल्याला 6 सब्जेक्ट आहेत, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, कंपल्सरी इंग्लिश आणि सेकंड लँग्वेज असे 6 सब्जेक्ट्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत. आणि यांच्यामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट्स असे आहेत की जे तुम्हाला मेडिकलसाठी किंवा डिफरंट ज्या ब्रँचेस आहेत, ॲग्री असेल, डी फार्म असेल, बी फार्म असेल किंवा जेवढे काही कोर्सेस असतील त्यासाठी ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, एक आहे आपली नेट, दुसरं आहे CET आणि तिसरं ज्याला आपण स्टेट बोर्ड असं म्हणतात. तर वेगवेगळ्या CETसाठी किंवा वेगवेगळ्या जागेसाठी कोणकोणत्या एक्झाम्स असतात त्याबद्दल थोडंसं आपण ब्रीफमध्ये थोडक्यात एक्सप्लेनेशन बायोलॉजीचं देणार आहेत, जेणेकरून आपल्याला बायोलॉजीचं इम्पॉर्टन्स काय आहे ते लक्षात आलं पाहिजे. तर आपण सुरुवातीला करतो आहे की बायोलॉजीपासून. तर बायोलॉजीचा विचार केला तर बायोलॉजी हा सब्जेक्ट हा कुणामध्ये इन्क्लूड केलेला आहे? सायन्समध्ये. मला सांगा, सायन्स म्हणजे काय हो? व्हॉट इज मीन बाय सायन्स? कशाला म्हणतो आपण सायन्स? करेक्ट, सर्व बोलले. सायन्स म्हणजे सर विज्ञान. हा झाला सिम्प्लिफाईड अर्थ. मराठी आणि इंग्लिश हा मिनिंग इथून पुढं असा न लक्षात ठेवता प्रत्येक गोष्टीचं आपल्याला आकलन हे स्टेटमेंटनुसार करता आलं पाहिजे, त्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. या पद्धतीने जर विचार केला तर सायन्सला आपण विज्ञान असं म्हणतायत, पण विज्ञान आणि सायन्स याला ॲक्च्युअल काय म्हटलं जातं? तर इथं पहिल्यांदा शब्द लक्षात ठेवायचं, सायन्स इज द सिस्टमॅटिक नॉलेज. आपण कशाची डेफिनेशन पाहतोय? सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय सायन्स. सायन्सला काय म्हटलं मी? सायन्स इज अ सिस्टमॅटिक नॉलेज. सिस्टमॅटिक नॉलेज. सायन्सला पहिला वर्ड वापरला, व्हॉट इज सायन्स? सायन्स इज द सिस्टमॅटिक नॉलेज. कशाला म्हणतात तो सिस्टमॅटिक नॉलेज? ज्याला आपण मराठीमध्ये क्रमन्वित अभ्यासक्रम असं म्हणतात. म्हणजे एका विशिष्ट लेवलनं त्याला क्रमानं मांडलं जातं, त्याला आपण सिस्टमॅटिक नॉलेज असं म्हणतात. म्हणजे जर तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये किंवा कुठल्याही सब्जेक्ट्समध्ये एखादा पार्ट ज्यावेळेस स्टडी करतात तेव्हा त्याची हायर लेवल नेक्स्ट इयरला, त्याची हायर लेवल नेक्स्ट इयरला, म्हणजे तोच आर्टिकल आपण ज्यावेळेस डीप आणि ब्रीफमध्ये द्यायला लागतात त्याला एका क्रमानं मांडलेलं असतं, ज्याला आपण क्रमन्वित अभ्यासक्रम असं म्हणतात. म्हणून त्याला इंग्लिशमध्ये एक वर्ड वापरतात, सिस्टमॅटिक नॉलेज. तर सर्वांनी पहिला शब्द लक्षात ठेवा, व्हॉट इज मीन बाय सायन्स? सायन्स इज द सिस्टमॅटिक नॉलेज. दुसरा पार्ट, मग हे सिस्टमॅटिक नॉलेज असेल तर ते डिपेंडिंग अपॉन कशावर आहे? फॅक्ट्स. दुसरा शब्द वापरला मी इथं, सिस्टमॅटिक नॉलेज असून सायन्समध्ये जे नॉलेज असतं ते कशाशी धरून असतं? फॅक्ट्स. कशाला म्हणतात तो फॅक्ट्स? फॅक्ट्स म्हणजे वस्तुस्थिती.
एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण हीच आहे फॅक्ट सांगतो त्यावेळेस ती वस्तुस्थिती आहे. याच्यामधील दोन शब्दाला आता मिनिंग आलं. पहिला, सायन्स इज द सिस्टमॅटिक नॉलेज बेस्ड अपॉन द फॅक्ट्स, म्हणजे विज्ञानामध्ये सायन्समध्ये जे काही नॉलेज आहे ते कशाला धरून असतं, वस्तुस्थितीला धरून असतं. इथं कल्पनेला वाव नाही आहे. जसं एखाद्या पोएममध्ये किंवा एखाद्या आर्ट्स आणि कॉमर्समधील कुठल्याही एखाद्या चॅप्टरमध्ये कवी एखादा जसं आपली कल्पना मांडतो पण त्याला कुठेही रेफरन्सेस असतात का, नाही आहे. मनात आलेले भाव मांडणं त्याला आपण आर्ट्समधले सब्जेक्ट म्हणतात. पण जिथं कल्पना बिलकुल नाही आहे, कल्पनेला कुठेही वाव नाही आहे, जे वस्तुस्थितीला धरून नॉलेज असतं ते फक्त आपल्याला एका ब्रँचमध्ये पाहायला भेटतं, ज्याला काय म्हणतो आपण, सायन्स. म्हणून दोन शब्द पहिले. चला, फर्स्ट वर्ड, सायन्स इज द सिस्टमॅटिक नॉलेज बेस्ड अपॉन द फॅक्ट्स ऑब्टेन्ड थ्रू द इन्फरन्सेस. परत मी तिसरा शब्द बोलतो इथं, ऑब्टेन्ड थ्रू द इन्फरन्सेस. इन्फरन्सेस म्हणजे काय हो, तर्क काढणे. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती सांगण्यासाठी तो अनुमान काढलेला असतो, तर्क काढलेला असतो. म्हणून जी फॅक्ट्स ही ऑब्टेन कुठून होते, इन्फरन्सेस, तर्क काढणे. म्हणजे एखादा एक्सपेरिमेंट किंवा एखादा आपण ज्यावेळेस कुठलाही एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांच्यातून अनुमान काढलं जातं, तर्क काढला जातो, त्याला शब्द काय वापरतो आपण, इन्फरन्सेस. म्हणजे एखादी फॅक्ट सांगण्यासाठी आम्हाला ते ऑब्टेन कशातून होते, इन्फरन्सेस. पण इन्फरन्सेस हे केव्हा करतो आपण, विथ द हेल्प ऑफ ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्सेस. परत मी दोन शब्द ॲड करतोय, ऑब्टेन्ड थ्रू द इन्फरन्सेस विथ द हेल्प ऑफ, कुणाची मदत घेतोय आपण, विथ द हेल्प ऑफ ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्सेस. Simple definition. What is the science? Science is the systematic knowledge based upon the facts obtained through the inferences with the help of actual observation and experiences. एक्सपिरियन्स कशाला म्हणतो आपण, अनुभव. ऑब्झर्वेशन कशाला म्हणतो आपण, निरीक्षण. म्हणजे वेगवेगळ्या अनुभवातून, वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटमधून जे बारकाईनं निरीक्षण केलेलं असतं आणि ते निरीक्षण करून, ऑब्झर्वेशन्स करून जेव्हा आपण इन्फरन्सेस करतात, जेव्हा आपण तर्क काढतात की ही गोष्ट हीच आहे, ज्याला आपण काय म्हणतात, फॅक्ट्स, आणि त्याला एका क्रमानं मांडलं जातं. आणि ते क्रमानं मांडणं म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, सिस्टमॅटिक नॉलेज. आणि जेव्हा या सर्वांचा विचार केला जातो तेव्हा त्या सर्वांना इन्क्लूड कुणामध्ये करतो आपण, सायन्स. म्हणून डेफिनेशन ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल, व्हॉट इज द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ सायन्स विचारलं जाईल, तर प्रत्येकाला एक वाक्य बोलता आलं पाहिजे. सायन्स इज द करेक्ट सिस्टमॅटिक नॉलेज बेस्ड अपॉन द फॅक्ट्स obtained through the inferences with the help of actual observation and experiences. अनुभवातून निरीक्षण केल्यानंतर तर्क काढून एखादी गोष्ट क्रमानं मांडणं म्हणजेच काय आहे, सायन्स आहे. म्हणजेच वस्तुस्थितीला धरून जी काही गोष्ट आपण पाहतात तर ती कुठं आहे, सायन्समध्ये. प्रत्येक गोष्टला आपल्याला प्रूफ देता येतं. जी गोष्ट आपल्याला प्रूफ देऊन एक्सपेरिमेंटली सांगता येतं की ही गोष्ट हीच आहे, हे फक्त कशामध्ये करता येतं, सायन्समध्ये. म्हणून सायन्सला आपण डिफाईन करताना या डेफिनेशनमधले वर्ड लक्षात ठेवायचे. तर सर्वांनी लेक्चर्स पाहत असताना एक इन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा. जेव्हा रोज तुम्ही लेक्चर पाहणार आहात, एक सेपरेट नोटबुक करायची. नोटबुकमध्ये इंट्रोडक्शन्सपासून आपण जेवढे काही पार्ट्स आज घेतोय तर ते लिहून घ्यायचे आणि ते कंप्लीट कंटिन्युअसली दुसरं लेक्चर येण्याच्या आधी रिव्हिजन करायचं. म्हणजे तुम्हाला एक लिंक लागून जाते आणि प्रत्येक आर्टिकल समजायला सोपं जातं. तर आज तुम्ही एक सेपरेट नोटबुक घेणार. नोटबुक घेतल्यानंतर लेक्चर सुरू असताना ज्या काही गोष्टी मी बोर्ड्सवर लिहिणार आहेत, लेक्चर पॉज करायचं आणि त्या सर्व गोष्टी लिहून घ्यायच्या आणि पुन्हा ते रिवाइज करत चालायचं. चला, फर्स्ट डेफिनेशन आपण कंप्लीट केलं. व्हॉट इज मीन बाय सायन्स? सायन्स इज द सिस्टमॅटिक नॉलेज based upon the facts obtained through the inferences with the help of actual observation and experiences is known as the science.
या सायन्समध्ये तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत आणि त्या सब्जेक्ट्समध्ये कॉमनली आपण आपला जर सब्जेक्ट्स पाहिला तर ज्यांना काय नाव देतो आपण, बायोलॉजी. तर बायोलॉजीच्या संदर्भात तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बायोलॉजी विषयाला धरून तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे कोणकोणत्या द्यायच्या. तर फर्स्ट मेडिकलसाठीची जी एक्झाम असते ती मेडिकलची एक्झाम कोणती आहे, नीट. ज्यामध्ये या नीट एक्झाम ही 720 मार्क्सची असते आणि या 720 मार्क्सपैकी ज्यावेळेस सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन्स केलं तर नीट एक्झाममध्ये आम्हाला 3 सब्जेक्टचं स्टडी करावं लागतं, ज्यामध्ये फर्स्ट बायोलॉजी, सेकंड केमिस्ट्री, थर्ड फिजिक्स. 3 विषयामध्ये बायोलॉजीचं जर सब्जेक्ट वाईज वेटेज पाहिलं तर बायोलॉजी हा विषय 360 मार्क्स आहे. 720 पैकी बायोलॉजीचं वेटेज किती आहे, 360 मार्क्स. म्हणजे 50% वेटेज फक्त आपल्या बायोलॉजी सब्जेक्टला आहे आणि रिमेनिंग 50% पाहिलं तर केमिस्ट्री हा 180 मार्क्स आहे आणि फिजिक्स हा 180 मार्क्स आहे. म्हणजेच टोटल ज्यावेळेस तुम्हाला 720 मार्क्सची तयारी करायची असेल तर या 720 पैकी 50% सब्जेक्ट्स हा कोणता आहे, बायोलॉजीचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला 11th आणि 12th 11वी प्लस 12वीचा अभ्यासक्रम असतो तिन्ही विषयांचा. म्हणजे इक्वल वेटेज जेवढं 12वीला आहे तेवढंच 11वीला आहे. म्हणून कोणताही एकही टॉपिक तुम्हाला अवॉइड करता येत नाही. तर 11वीच्या पहिल्या टॉपिकपासून ते 12वीच्या एंडिंगच्या सिलेबसपर्यंत आपल्याला सर्व कन्सिस्टंटली तयारी करायची आहे. म्हणजे आपल्याला बायोलॉजीमध्ये 360 मार्कपैकी 360 मार्क्स घेणं पॉसिबल आहे, काहीही अडचण नाही आहे. आपण त्या पद्धतीनं आपलं रोजचं लेक्चर्स असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 50% नीटमध्ये बायोलॉजी आहे आणि 2 सब्जेक्ट्स मिळून 50% आहेत. एक्झॅक्टली CET ज्यांच्यावर वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये आपल्याला जाता येतं. तर CETमध्ये परत 3 सब्जेक्ट्स आहेत, ज्यापैकी CET ही 200 मार्क्सची असते. त्यामधील बायोलॉजी हे 50% म्हणजे 100 मार्क्स आहेत आणि केमिस्ट्री आणि फिजिक्स विचार केला तर 50-50 मार्क्स आहेत. थोडक्यात इथे जर आपण CETचा विचार केला तर परत बायोलॉजी हा 100 मार्क्स आहेत, केमिस्ट्री हा 50 मार्क्स आहेत आणि फिजिक्स याचा विचार केला तर 50 मार्क्स. म्हणजे आउट ऑफ 200 मार्क्स पुन्हा 50% वेटेज असणारा जो सब्जेक्ट्स आहे तो कोणता आहे, बायोलॉजी. तर आपल्याला या बायोलॉजीच्या बेसिकपासून स्टार्ट करायचं आहे. तर चला आज आपण बायोलॉजीचं इंट्रोडक्शन्स घेणार आहेत. फर्स्ट जनरल डेफिनेशन आपल्याला माहीत झाली आहे की सायन्स म्हणजे काय. याच्यानंतर सायन्समध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत आणि ज्यामधील आपण आज स्टार्ट करतोय की ॲक्च्युअल बायोलॉजी म्हणजे काय. बायोलॉजी मग कुणाची ब्रँच आहे, सायन्स. सायन्समध्ये आपण सब्जेक्ट्स बायोलॉजीचा विचार केला तर फर्स्ट ऑफ ऑल बायोलॉजीला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, बायोलॉजीला मराठीमध्ये आपण जीवशास्त्र असं म्हणतात. ज्या शास्त्रात जीव आहे त्याला जीवशास्त्र म्हणतात. तुम्ही म्हणताल इतका सिंपल अर्थ. ज्यावेळेस आपण अराउंड अस 2 टाईप्स ऑफ थिंग इज प्रेझेंट, केव्हा आपण आपल्या सभोवतीला पाहिलं तर मेजर आम्हाला 2 गोष्टी पाहायला भेटतात, ज्याला काय म्हटलं मी, अराउंड अस 2 टाईप्स ऑफ थिंग इज प्रेझेंट. वन इज द लिव्हिंग अँड अनदर वन इज द नॉन लिव्हिंग. आपल्या सभोवताली जर आपण गोष्टी पाहिल्या तर 2 आहेत. एकाला काय म्हटलं मी, लिव्हिंग अँड अनदर वन इज द नॉन लिव्हिंग, ज्याला आपण काय म्हणतो, आपण लाईफ ज्यांना आहे लिव्हिंग, विदाऊट लाईफ नॉन लिव्हिंग. मग लाईफ आहे म्हणजेच त्यांना बर्थ आणि डेथ आहे, त्याला आपण लाईफ म्हणतात. लाईफला इथं टर्म लिव्हिंग शब्द वापरतात. म्हणजेच अराउंड अस 2 टाईप्स ऑफ थिंग इज प्रेझेंट. वन इज द लिव्हिंग अँड अनदर वन इज द नॉन लिव्हिंग, ज्याला आपण सजीव आणि निर्जीव असं म्हणतात. पण व्हेनेवर द लाईफ इज डायरेक्टली कन्सर्न्ड विथ द सायन्स, ॲट दॅट टाईम वन ऑफ द ब्रँच इज डेव्हलप दॅट इज नोन ॲज द बायोलॉजी.
विज्ञानाचा, सायन्सचा जेव्हा डायरेक्टली कन्सर्न हा लाईफशी येतो, जीवनाशी येतो, त्यावेळेस एक ब्रँच डेव्हलप होते, ज्या ब्रँचला काय म्हणतो आपण, बायोलॉजी. म्हणून एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, द सायन्स इज डायरेक्टली कन्सर्न विथ द लाईफ और लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ॲट दॅट टाइम वन ऑफ द ब्रँच इज डेव्हलप, दॅट ब्रँच इज नोन ॲज द बायोलॉजी. सिम्पल डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय बायोलॉजी? द बायोलॉजी इज द branch of science. Biology is the branch of science which deals with the study of, कुणाचं स्टडी करतोय आम्ही? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ज्या ब्रँचमध्ये स्टडी केलं जातं त्या ब्रँचला काय म्हणायचं? बायोलॉजी. म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्या शास्त्राला जीवशास्त्र, ज्याला आपण काय म्हणतात? बायोलॉजी असं म्हणतात. मग सिम्पल डेफिनेशन, what is meant by biology? Biology is the branch of science which deals with the study of living organism. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणाला म्हणतो आपण? लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मेन इन्क्लूड होणारे 3 ऑर्गॅनिझम, 3 ग्रुप्स असतात पहा, ज्यामधील लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा पहिला ग्रुप पहा, ज्यांना आपण प्लांट्स असं म्हणतात. दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुप पाहिलं ज्याला आपण ॲनिमल्स असं म्हणतात. आणि तिसरा एक ग्रुप आहे ज्याला आम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हणतात. त्याला इन शॉर्ट प्लांट्स म्हणजे काय? वनस्पती. ॲनिमल्स म्हणजे काय? ज्याला आपण प्राणी असं म्हणतात. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला आपण सूक्ष्मजीव असं म्हणतात. म्हणजे वनस्पतींचा, प्राण्यांचा आणि मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला सूक्ष्मजीव, ज्याला बॅक्टेरिया, व्हायरस आपण म्हणतात, या सर्वांचा अभ्यास ज्यावेळेस कॉमन एकत्रित येतात त्यावेळेस त्यांना काय म्हणतो आपण? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास ज्या ब्रँचमध्ये केला जातो त्या ब्रँचला म्हणायचं बायोलॉजी. इन शॉर्ट 2 टर्म तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहेत. पहिला, बायोलॉजी कुणाची ब्रँच आहे सांगा? करेक्ट, सायन्सची ब्रँच आहे. बायोलॉजीमध्ये कशाचं स्टडी केलं जातं? करेक्ट, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. मग असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणते असतात? करेक्ट, प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणून आपण इथं स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं तर बायोलॉजी. तर परत एक शब्द लक्षात ठेवा, बायोलॉजी हा जो ग्रीक वर्ड्स आहे तो परत 2 शब्दांपासून तयार झाला. आता या बायोलॉजी शब्दांना जर थोडं आपण डिटेलमध्ये पाहिलं तर ग्रीक वर्ड्समधील बायोज म्हणजेच लाईफ आणि लॉगस म्हणलं तर याला म्हणतो आपण स्टडी. म्हणून लाईफचं स्टडी करतात म्हणून यांना काय म्हटलं? बायोलॉजी. तर बायोलॉजी हा शब्द कोणत्या 2 वर्ड्सपासून तयार झाला? बायोज अँड लॉगस. बायो मीन्स लाईफ, लॉगस मीन्स स्टडी. स्टडी ऑफ लाईफ इज नोन ॲज द बायोलॉजी. आणि ही जी 2 टर्म्स आहेत या 2 टर्म्स कुणी सांगितल्या? लॅमार्क अँड ट्रेव्हर्नस. 2 सायंटिस्ट होते, फ्रेंच नॅचरलिस्ट होते, ज्यांनी ह्या बायोलॉजीच्या टर्मला डिस्क्राईब केलं, ज्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, लॅमार्क अँड ट्रॅव्हर्नस. या 2 सायंटिस्टनं 1808 मध्ये बायोलॉजी ही टर्म सांगितली. बायोलॉजी ही टर्म कोणत्या 2 सायंटिस्टनं सांगितलं? लॅमार्क अँड ट्रॅव्हर्नस. कधी सांगितलं? 1801 मध्ये. कोणत्या 2 शब्दाचा उच्चार केला त्यांनी? ग्रीक वर्ड्स बायोज अँड लॉगस. बायोज म्हणजे काय? लाईफ. लॉगस म्हणजे काय? स्टडी. मग स्टडी ऑफ लाईफ म्हणजे काय? स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय? बायोलॉजी. आणि बायोलॉजी कुणाची ब्रँच आहे? सायन्सची. परत 2 शब्द. मग बायोलॉजीला सायंटिफिक स्टडी करणारे एक सायंटिस्ट होते, यांचं नाव लक्षात ठेवा. त्या सायंटिस्टचं नाव आहे ॲरिस्टॉटल. काय म्हटलं मी? ॲरिस्टॉटल. मग ॲरिस्टॉटल इज द founder, or Aristotle, he was the first scientist to study the scientific study of living organism. That's why this Aristotle, he was the father of बायोलॉजी और फाउंडर ऑफ बायोलॉजी. ज्याला आपण बायोलॉजीचा जनक, जीवशास्त्राचा जनक कोण म्हटलं तर त्यांचं नाव काय? ॲरिस्टॉटल. फाउंडर ऑफ बायोलॉजी कोण आहे? ॲरिस्टॉटल. मग ज्यांना आपण जीवशास्त्र किंवा बायोलॉजीचा फाउंडर असं म्हणतात. मग फादर ऑफ बायोलॉजी
ॲरिस्टॉटल. का म्हटलं? कारण यांनी पहिल्यांदा सायंटिफिक स्टडी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं केलं, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? फादर ऑफ बायोलॉजी. आणि याच्यानंतर परत गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याच बायोलॉजीच्या बेसिकली 2 ब्रँचेस पडतात आणि या 2 ब्रँचेसमधील एकाला म्हणतो आपण बॉटनी आणि दुसरं आहे ज्याला म्हणतो आपण झुलॉजी. आता आपण फर्दर ब्रँचेसकडे चाललात. सुरुवातीला कशाची डेफिनेशन्स पाहिला आपण? सायन्स. सायन्समध्ये कोणत्या सब्जेक्टचं स्टडी करतोय आपण? बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये कशाचं स्टडी करतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायोलॉजीचे फादर कोण आहेत? ॲरिस्टॉटल. आणि याच बायोलॉजीचं ज्यावेळेस आपण बेसिकली ब्रँचेसचं डिव्हायडेशन्स केलं तर बायोलॉजीच्या मेन 2 ब्रँचेस आहेत. एका ब्रँचला म्हणतो आपण बॉटनी आणि दुसऱ्याला म्हटलं मी झुलॉजी. मग बायोलॉजीच्या किती ब्रँचेस आहेत? बायोलॉजीच्या बेसिकली 2 ब्रँचेस आहेत. एकाला म्हटलं मी बॉटनी आणि दुसऱ्याला म्हटलं मी झुलॉजी. सो बायोलॉजी फर्दर डिव्हायडेड इंटू द बेसिकली 2 ब्रँचेस. वन इज द बॉटनी अँड अनदर वन इज द झुलॉजी. मग बॉटनी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी, झुलॉजी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी, बायोलॉजी इज द ब्रँच ऑफ सायन्स. म्हणजे सायन्सचा डायरेक्ट लाईफशी कन्सर्न आला तर कोणती ब्रँच येते? बायोलॉजी. त्यांचं फर्दर डिव्हायडेशन किती ब्रँचेसमध्ये केलं? 2. पहिल्या ब्रँचचं नाव काय? बॉटनी. दुसऱ्याचं नाव काय? झुलॉजी. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बॉटनी? कशाला म्हणतात मग बॉटनी? तर एक वाक्य तर तुमच्या लक्षात आलं असेल की बॉटनी म्हणजे ब्रँच कुणाची आलं? बायोलॉजी. डेफिनेशन तयार करू शकतात. बायोलॉजीची ब्रँच कोणती आहे? बॉटनी. बॉटनी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स. कशाचं स्टडी करतोय? ओनली प्लांट्स. वनस्पतींचा अभ्यास ज्या ब्रँचमध्ये केला जातो त्या ब्रँचला काय म्हणतो आपण? बॉटनी. मग बॉटनी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स. फक्त वनस्पतीचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो, ज्या ब्रँचमध्ये केला जातो, यांना काय म्हणायचं? बॉटनी. केव्हाही विचार लक्षात आलं पाहिजे. कुठलंही प्लांट, कुठली वनस्पती दिसलं त्याचं स्टडी करतोय तर कोणत्या ब्रँचचं स्टडी करतोय? करेक्ट, बॉटनीचं स्टडी करतो आहे. मग बॉटनी कुणाची ब्रँच आहे? बायोलॉजीची. करेक्ट. मग बायोलॉजी कुणाची ब्रँच आहे? सायन्सची. व्हेरी गुड. या पद्धतीने एक एक शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि पाठांतर बिलकुल नाही करायचं, अंडरस्टँडिंग करायचं, समजून घ्यायचं. एखादी गोष्ट एकदा थीम आपल्या लक्षात आली तर ती कधीच विसरत नाही आहे. पण जर तुम्ही ते पाठांतर केलं, आजचं पाठ आज राहतं, उद्याचं पाठांतर राहतं आणि तीच गोष्ट आपण ज्यावेळेस 15-20 दिवसांना विचारलं काहीच आठवत नाही. पण पाठांतर नाही करायचं, कन्सेप्ट समजून घ्यायचा. म्हणून केव्हाही विचारलं बॉटनी कुणाची ब्रँच आहे तर काय म्हटलं? बॉटनी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी. ज्याच्यात कशाचं स्टडी केलं तर प्लांट्स, म्हणून त्याला वनस्पतीशास्त्र असं म्हणतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? बॉटनी. सिमिलर झुलॉजी. पाहता, झुलॉजीचं ज्यावेळेस म्हटलं जाईल तर झुलॉजीमध्ये कुणाचं स्टडी करतोय? ॲनिमल्सचं. झुलॉजी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ॲनिमल्स. म्हणजे प्राण्यांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्यांना काय म्हणतो आपण? झुलॉजी. डिफरंट टाईप्स ऑफ ॲनिमल यांचं स्टडी ज्या ब्रँचमध्ये केलं जातं त्यांना काय म्हणतो आपण? झुलॉजी. जनरली आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला ह्युमन बिंग म्हणजे मानवाचा अभ्यास करायचा आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, लिव्हिंगमधील ॲनिमल्स आहेत, पण ॲनिमल्समध्ये मोस्ट ऑफ द स्टडी आपल्याला ह्युमन बिंगचं स्टडी करायचं आहे, मानवाचं स्टडी करायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी ब्रॉडली जर सांगितलं तर झुलॉजी ही ब्रँच कुणाची आहे? तर झुलॉजी ही बायोलॉजीची ब्रँच आहे. परत तुम्हाला 2 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. बॉटनी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी, झुलॉजी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी. बॉटनीमध्ये कुणाचं स्टडी करतो? प्लांट्सचं. झुलॉजीमध्ये कुणाचं स्टडी करतोय? ॲनिमल्सचं. मग ॲनिमल्स आणि प्लांट्स दोघांना मिळून कोणता शब्द वापरला? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं स्टडी करतात त्यांना काय म्हटलं? करेक्ट, लिव्हिंग ऑर्गॅनचं स्टडी करतात त्यांना बायोलॉजी असं म्हटलं. मी फक्त इथं 4 डेफिनेशन्स कंप्लीट केले आहेत आणि तुम्हाला त्या 4च डेफिनेशन लक्षात ठेवायच्यात. पहिली डेफिनेशन आहे सायन्स. काय सांगितलं डेफिनेशन? Science is the systematic knowledge based upon the facts obtained through the inferences with the help of actual observation and experiences. सायन्सचा डायरेक्टली लाईफशी कन्सर्न आला कोणती ब्रँच डेव्हलप होते? करेक्ट, बायोलॉजीची. काय डेफिनेशन बायोलॉजी? बायोलॉजी इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. करेक्ट. बायोलॉजी ही टर्म कोणत्या 2 ग्रीक वर्डपासून आली? करेक्ट. पहिला बायो, बायो मीन्स लाईफ,
आणि लॉगस मीन्स स्टडी ऑफ लाईफ नोन ॲज द बायोलॉजी. बायोलॉजीच्या फर्दर किती ब्रँचेस पडल्या? 2. पहिल्याचं नाव बॉटनी, दुसरं झुलॉजी. मग बॉटनी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट. झुलॉजी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ॲनिमल. तर इथं परत 2 गोष्टी लक्षात ठेवायचे. ज्यांना आपण फाउंडर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ बायोलॉजी म्हटलं, ज्यांचं नाव काय? ॲरिस्टॉटल. तर परत इथं एक शब्द लक्षात ठेवायचं, ॲनिमल किंवा झुलॉजीचे सुद्धा फादर कोण आहेत? ॲरिस्टॉटल. आणि यांचे एक स्टुडंट होते ज्यांचं नाव होतं थिओफ्रास्टस. नाव लक्षात ठेवा. प्लांटचं सायंटिफिकली स्टडी थिओफ्रास्टस नावाच्या सायंटिस्टने केला, जे कुणाचे स्टुडंट होते? ॲरिस्टॉटलचे. म्हणून थिओफ्रास्टस ही वॉज द फादर ऑफ बॉटनी. मग बॉटनीचे फादर कोण आहेत? फाउंडर कोण आहेत? थिओफ्रास्टस. आणि झुलॉजीचे फादर कोण आहेत? तर झुलॉजीचे फादर हे ॲरिस्टॉटल आहेत. म्हणून तुम्हाला ब्रँचेस ऑफ बायोलॉजी म्हटलं तर बेसिकली 2 आहेत, पण यांच्यामध्ये सेव्हरल ब्रँचेस आपल्याला स्टडी करायच्या आहेत, ज्यामधील ॲनाटॉमी आहे, ज्यामधील सायटॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, एम्ब्रिओलॉजी आहे, जेनेटिक्स आहे, फिजिओलॉजी आहे, जी आपल्याला सिलॅबसमध्ये वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. तर सिलॅबस स्टार्ट करण्याच्या आधी ॲक्च्युअल बायोलॉजीच्या कोणकोणत्या डिफरंट ब्रँचेस आहेत आणि कोणकोणत्या ब्रँचेसमध्ये कशाचं स्टडी केलं जातं हे आपण इंट्रोडक्शनमध्ये 2 ते 3 लेक्चर्समध्ये आपण कंप्लीट करणार आहेत. आणि याच्यानंतर ॲक्च्युअल आपण टॉपिकला स्टार्ट करणार आहेत. तर तुम्हाला इथं आपल्याला 4 टर्म्स लक्षात ठेवायच्या आहेत आजच्या लेक्चरमधील. पहिली टर्म सायन्सची डेफिनेशन, दुसरी टर्म सायन्सचा डायरेक्टली लाईफची कन्सर्ट झाला तर बायोलॉजी, बायोलॉजीचे फादर. आणि त्यानंतर बायोलॉजीच्या 2 ब्रँच, ज्या ब्रँचमधील फर्स्ट ब्रँचला म्हटलं आम्ही बॉटनी आणि दुसरं आहे झुलॉजी. तर या ठिकाणी आपला बायोलॉजीचं जस्ट इंट्रोडक्शन्स घेतलेलं आहे. ॲक्च्युअल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बायोलॉजीच्या ज्या व्हेरियस ब्रँचेस आहेत, ज्या व्हेरियस डिसिप्लिन्स आहेत, तर त्या आपण स्टडी करणार आहेत, ज्यापैकी जेनेटिक्स आहे, एम्ब्रिओलॉजी आहे, फिजिओलॉजी आहे, सायटॉलॉजी आहे, हिस्टॉलॉजी आहे. अशा सर्व ब्रँच एक डिटेल्समध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय. तर या ठिकाणी आज आपण इथंच थांबतोय. त्यापूर्वी हा जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स आहे तो पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. जो आता बायोलॉजीबद्दल डिस्कशन केलेलं आहे त्यालाच आपण इंट्रोडक्शन ऑफ बायोलॉजी किंवा इंट्रोडक्शन्स टू बायोलॉजी. आपण इमेजेसमध्ये पाहतोय, जो टोटल वर्ल्डचा विचार केला तर वर्ल्डमधील ज्यावेळेस आपण लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स या 2 गोष्टी पाहतात. जसं आपण म्हटलं अराउंड अस 2 टाइप्स ऑफ थिंग इज प्रेझेंट. वन इज द लिव्हिंग अँड अनदर वन इज द नॉन लिव्हिंग. पहिल्या इमेजमध्ये पाहतोय आपण एक पॉन्ड आहे ज्याच्यामध्ये फिश दिसत आहेत. इथं या ठिकाणी ह्युमन बिंग म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्याला दोन्ही पार्ट दिसत आहेत, काही लिव्हिंग आहेत, नॉन लिव्हिंग. याही इमेजमध्ये पहा, सम आर द नॉन लिव्हिंग अँड लिव्हिंग. You know, around us 2 types of thing is present. One is the living and another one is the non-living. मग आपल्याला ज्याच्यामधील लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ज्यावेळेस आपण स्टडी करतायत त्यावेळेस त्याला ब्रँचला आपण काय म्हणतात? बायोलॉजी. म्हणजे आपल्याला फोकस कशावर करायचा आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहा इथं फोटोसिंथेसिस प्रोसेस शोज केलेली आहे. एक प्लांट आहे ज्या प्लांट्स मध्ये इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट ॲटमॉस्फेरिक CO2 घेतो आणि तो कोणती प्रोसेस करतोय? फोटोसिंथेसिस, ज्याला आपण एनाबॉलिक प्रोसेस म्हणतात. मग बायोलॉजीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ज्या डिफरंट प्रोसेसेस होतात त्याला आत्ताच आपण पाहिलं, काय म्हटलं? लाईफ प्रोसेसेस. मग हे कुणाचं कॅरेक्टर आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. The study of living things comes under the one branch that is known as the biology. In short, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं स्टडी ज्या ब्रँच मध्ये केलं जातं त्यांना काय म्हणतो आपण? बायोलॉजी. आणि ज्याचा डायरेक्टली कन्सर्न कुणाशी येतो? सायन्सचा. म्हणून बायोलॉजीची डेफिनेशन काय करतो आम्ही? बायोलॉजी इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पण बायोलॉजी हा जर वर्ड पाहिला तर तो 2 वर्ड पासून डिराइव्ह केलाय, जे ग्रीक वर्ड्स. पहिल्याला आपण म्हटलं बायोज. बायोज मीन्स लाईफ, लॉगस मीन्स नॉलेज और स्टडी.
पहा बायोलॉजीचे जो दोन शब्द पाहिला तर या बायोलॉजीला तयार करताना दोन वर्ड्स पासून पहिला वर्ड कोणता घेतला बायोज, ज्याला ग्रीक वर्ड मध्ये बायोजला काय म्हणतो आपण लाईफ असं म्हणतात, लोगसला काय म्हणतो आपण नॉलेज. मग लाईफचं नॉलेज घेणं किंवा लाईफचं स्टडी करणं तर त्याला काय म्हटलं आम्ही बायोलॉजी. सो इन शॉर्ट द वर्ड बायोलॉजी इज डिराइव्ड फ्रॉम टू ग्रीक वर्ड्स बायोज. बायोज मीन्स life and logos means knowledge or study. So study of life that is called as the biology. In other words ज्याला आम्ही काय म्हटलं biology is also known as the life science and life science is also known as the bioscience. तर synonyms लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बायोलॉजीचं बेसिकली डिव्हिजन पाहिलं तर मेजर त्याच्या दोन ब्रँचेस आपण पाहिल्या. एकाला म्हटलं आपण बॉटनी आणि दुसऱ्याला म्हटलं आपण झुलॉजी. मग बायोलॉजी ही कुणाची ब्रँच झाली बायोलॉजी ही सायन्सची ब्रँच आहे ज्यांच्यात कशाचं स्टडी केलं जातं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. पण या बायोलॉजीला पुन्हा दोन ब्रँचेस किंवा दोन मेजर ब्रँचेस मध्ये डिवाइड केलं. त्यातली एक ब्रँच ज्याला काय म्हटलं आम्ही बॉटनी आणि दुसऱ्याला म्हटलं झुलॉजी. इमेज मध्ये पाहतोय आपण बॉटनी मध्ये कशाची इमेज आहे प्लांटची. मग स्टडी ऑफ प्लांट दॅट इज कॉल्ड एज द बॉटनी अँड स्टडी ऑफ एनिमल दॅट इज नोन एज द झुलॉजी. मग झुलॉजी मध्ये कशाचं स्टडी करतायत पहा डिफरंट टाइप्स ऑफ एनिमल दिसत आहेत. मग एनिमलचं स्टडी करणारी जी ब्रँच आहे त्याला काय म्हटलं झुलॉजी. मग जर आपल्याला डिफरंट टाइपचे प्लांट दिसत आहेत ओनली प्लांटचं स्टडी केलं काय म्हणतो आपण बॉटनी. तर लक्षात ठेवायचं बॉटनी मध्ये प्लांटचं स्टडी केलं जातं झुलॉजी मध्ये एनिमलचं स्टडी केलं जातं. दोघांना कॉमन शब्द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्याला आपण बायोलॉजी मध्ये स्टडी करतात. म्हणजेच बायोलॉजीच्या दोन ब्रँच बॉटनी अँड झुलॉजी. बायोलॉजी मध्ये आपण सांगितलं की बायोलॉजी मध्ये इन्व्हॉल्व्ह होणारे सम बायोलॉजिस्ट आहेत ज्यापैकी आपण मेन्शन केलं की बायोलॉजीचे फादर कोण आहेत. तर फादर ऑफ बायोलॉजी कुणाला म्हटलं आपण एरिस्टॉटल. त्यांची इमेज दिसते इथं ज्यांना आपण बायोलॉजीचा जनक म्हणतायत. मग बायोलॉजीचं स्टडी करताना आपल्याला माहित असायला पाहिजे हु वॉज द फादर ऑफ बायोलॉजी. फादर ऑफ बायोलॉजी एरिस्टॉटल ज्यांचा कार्यकाल 384 to 322 BC बिफोर क्राइस्ट म्हणतो आपण ज्याला. त्यावेळेस एरिस्टॉटलने पहिल्यांदा स्टडी हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं डिटेल्स केल्यामुळं त्यांना फाउंडर किंवा फादर ऑफ बायोलॉजी म्हणतो आपण. एरिस्टॉटल वॉज द फर्स्ट पर्सन टू स्टडी द एनिमल इन सायंटिफिकली डिटेल्स अँड ही इज कॉल्ड एज द फाउंडर और फादर ऑफ बायोलॉजी. फादर ऑफ बायोलॉजी ज्यावेळेस म्हटलं तर आपण त्यालाच पुन्हा बायोलॉजीच्या दोन ब्रँचेस मध्ये डिवाइड केलं. कोणत्या दोन ब्रँचेस बॉटनी अँड झुलॉजी. मग झुलॉजी मध्ये कशाचं स्टडी केलं जातं एनिमल्स. मग एनिमलचं स्टडी करतात तर एनिमल्सला काय म्हटलं आपण झुलॉजी. मग झुलॉजीचे सुद्धा फादर कोण आले एरिस्टॉटल. त्यानंतर त्यांच्यामध्ये जी एक ब्रँच आहे ज्या ब्रँचला काय म्हटलं आपण तर ब्रँचला म्हटलं प्लांट्स. मग स्टडी ऑफ प्लांट दॅट इज कॉल्ड लाईक द बॉटनी. मग बॉटनीचं ज्यावेळेस आपण स्टडी करतात त्यावेळेस त्याला म्हटलं आपण थिओफ्रास्टस. मग हु वॉज द थिओफ्रास्टस ही वॉज द स्टुडंट ऑफ एरिस्टॉटल. कुणाचे स्टुडंट आहेत ते एरिस्टॉटल ज्यांनी पहिल्यांदा सायंटिफिकली प्लांटचं स्टडी केलं. एनिमलचं स्टडी कुणी केलं एरिस्टॉटलने. म्हणून फादर ऑफ झुलॉजी कुणाला म्हटलं मी एरिस्टॉटल. आणि एरिस्टॉटलचे जे स्टुडंट होते ज्यांचं नाव थिओफ्रास्टस ज्यांनी काय स्टडी केलं प्लांटचं सायंटिफिकली स्टडी केलं म्हणून त्यांना फादर ऑफ बॉटनी असं म्हणतात. मग थिओफ्रास्टस he was the father of botany. So biology they are divided into the two group. One is the botany, another one is the zoology. बॉटनी मध्ये प्लांटचं स्टडी करा एनिमल मध्ये झुलॉजीचं स्टडी करा त्यांना आपण म्हणतात बायोलॉजीच्या ब्रँचेस. तर थिओफ्रास्टस नाव लक्षात ठेवायचं आहे कोण आहेत बॉटनीचे फादर आहेत आणि ते अरिस्टॉटलचे स्टुडंट होते.